तर अरे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा एक वर्ड प्रॉब्लेम घेतो लास्ट आणि हा टॉपिक एंड करतो. तर एक्झाम्पल नंबर 3 इज द स्लोप ऑफ टँजेंट to the curve at any point is equal to y plus 2x. Find the equation of curve. Passing through origin. तर बघा, पहिल्यांदा आपल्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करावं लागेल. बघा बरं सोल्युशन. तर आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितले स्लोप ऑफ टँजेंट म्हणजेच काय असतो m, बरोबर ना. तर स्लोप ऑफ टँजेंट असतो m म्हणजे बाय गिवन कंडिशन स्लोप काय असतो रे m म्हणजे बघितलं होतं आपण. m म्हणजेच कोण असतो dy by dx. स्लोप ऑफ टँजेंट दिला आहे dy by dx which is same as m to the curve at any point is equal to काय म्हणले is equal to y plus 2x दिलाय. काय दिलाय y plus 2x and find the equation of curve passing through origin and origin दिलाय o is given as 0 0. origin काय असतो म्हणजे x coordinate 0 दिलाय, y coordinate is given as 0 by given condition, बरोबर. मग याला सिम्प्लिफाय केलं काय येईल dy by dx हा जो प्लस y आहे तो LHS ला आल्यावर काय होईल मायनस y इक्वल टू 2x, बरोबर. मग हे इक्वेट कशाशी करूया LD शी, बरोबर. म्हणजेच काही comparing this with अरे स्टँडर्ड LD काय dy by dx plus py equal to q आहे का dy by dx चा कोएफिशिएंट 1. मग आपण डायरेक्ट इक्वेट केले, बरोबर. मग p कोण आहे रे काय नसेल तर 1 घेऊया. मग काय करूया आपण प्लस ऑफ मायनस म्हणलं तरी चालेल इथं, बरोबर ना. याला आपण असं म्हणू शकतो dy by dx equal to सॉरी प्लस मायनस प्लस कसं लिहितो प्लस मायनस ऍडजस्टमेंट समजली का. म्हणजे आपल्याला p क्लिअरली डिफाइन करता येईल इक्वल टू q is 2x म्हणजे हा मिळाला p आणि हा मिळाला q आहे का dy by dx plus py equal to q. म्हणजे लिनियर इन y. अरे लिनियर इन y जर dx by dy असतं तर काय आलं असतं लिनियर इन x. मग लिनियर इन x आल्यावर फक्त इक्वेशन मधलं काय करायचं x ला रिप्लेस करायचं y न, y ला रिप्लेस करायचं x न, dx ला करायचं dy न, dy ला करायचं x न, बरोबर. म्हणजेच काही बघा बरं. अरे वेअर p इक्वेट काय करणार -1 and q equal to 2x. मग व्हॉट इज स्टेप नंबर ही झाली सिम्प्लिफिकेशन. स्टेप फर्स्ट ला काय फाइंड करतो अरे फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर. काय फॉर्म्युला इंटिग्रेटिंग फॅक्टरचा अरे इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e raised to इंटिग्रेशन ऑफ p dx. म्हणजेच काय e raised to इंटिग्रेशन ऑफ व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ p इज -1 dx. मायनस साइन आपण बाहेर काढूया 1 dx. 1 चं इंटिग्रेशन काय आहे तर कोण सांगेल अरे इंटिग्रेशन ऑफ 1 इज x. हा काय मिळाला इंटिग्रेटिंग फॅक्टर. काय मिळाला इंटिग्रेटिंग फॅक्टर. सो व्हॉट इज स्टेप नंबर 2 इज हा मिळाला इंटिग्रेटिंग फॅक्टर. तर स्टेप 2 काय आहे सोल्युशन ऑफ LD. तर लिनियर इन
y म्हणून y न स्टार्टिंग झाली बघा. लिनियर इन x असतं तर x न स्टार्ट होते बरोबर. तर काय मग लिनियर इन y म्हणून y ने स्टार्ट होईल. y into इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q into इंटिग्रेटिंग फॅक्टर dx plus c. मग रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू पुट करूया. y into इंटिग्रेटिंग फॅक्टर इज अरे e raised to minus x equal to q is अरे q is 2x q is 2x इंटिग्रेटिंग फॅक्टर इज e raised to minus x dx plus c बरोबर. LHS as it is. RHS मधून बघा बरं टू कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढूया आपण म्हणजेच काय बघा y into e raised to minus x as it is equal to टू कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढला म्हणजे इंटिग्रेशन ऑफ x into e raised to minus x dx plus c. आता बघा बरं इंटू आहे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आणि इंटिग्रेशन आहे. दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असल्यावर इंटिग्रेशन मध्ये बघितलं होतं आपण काय वापरतो यूज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. यूज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. मग काय सांगतो बाय पार्ट्स. टेक x as the first function e raised to minus x as the second function म्हणजे u into v आहे का u into v dx म्हणजे LHS as it is येईल. तर बघा बरं काय सांगतो बाय पार्ट्स. फर्स्ट फंक्शन as it is अरे इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय बघा बरं टू as it is कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करूया इथं म्हणजे काय x as it is e raised to minus x इंटिग्रेशन काय e raised to x चं काय e raised to x e raised to minus x e raised to minus x पण इंटिग्रेशन काढतोय डेरिव्हेटिव्ह ने डिवाइड करावं लागेल परत minus x चं डेरिव्हेटिव्ह -1 म्हणजे e raised to f of x upon f dash x मायनस काय इथं इंटिग्रेशन ऑफ परत e raised to minus x इंटिग्रेशन सेम e raised to minus x upon -1 जे इथं आलं तेच येईल. Derivative of x is अरे 1 with respect to x plus c बरोबर. तर इथं कोण आहे प्लस c प्लस c. मग सॉल्व करूया काय रे म्हणजेच 2 तर कर्ली ब्रॅकेट आहे हा माइनस न्यूमरेटरला शिफ्ट होईल मग माइनस x e raised to minus x अरे माइनस कांस्टेंट बाहेर काढूया माइनस माइनस प्लस परत इंटिग्रेशन ऑफ e raised to minus x into 1 e raised to minus x dx plus c म्हणजेच काय 2 minus x e raised to minus x plus e raised to minus x चं परत इंटिग्रेशन काय e raised to minus x upon -1 प्लस c कारण की काय करतो डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्ह ने मल्टिप्लाय करतो इंटिग्रेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह ने डिवाइड करतो अदर दॅन x असेल तर. आता इथे f of x कोण आहे -x आहे मग -x चं डेरिव्हेटिव्ह -1 बरोबर. मग LHS as it is कंटिन्यू करतो y into e raised to minus x तर मल्टिप्लाय करा 2 नात म्हणजेच काय 2 as it is ठेवूया -x e raised to minus x प्लस मायनस अरे मायनस e raised to minus x plus c y into e raised to minus x तर मी काय करतो 2 नात मल्टिप्लाय करतो म्हणजे y into e raised to minus x equal to -2x e raised to minus x minus plus minus -2 e raised to minus x plus c तर काय करूया याला डिवाइड ईच टर्म बाय e raised to minus x सिंपलीफाय करतो बघा डिवाइड ईच टर्म बाय e raised to minus x मग e raised to minus x ने जर डिवाइड केलं तर काय येईल e raised to minus x कॅन्सल होईल y will equal to -2x e raised to minus x गेट कॅन्सल -2
e raised to minus x get cancel plus c upon e raised to minus x येईल. मग काय करूया -2 कॉमन निघतोय. -2 जर कॉमन काढला तर इथे x + 1 आणि हा जो -x आहे तो आपण काय करूया न्यूमरेटरला शिफ्ट करूया. म्हणजे काय होईल e raised to plus x. बरोबर ना? हा मिळाला. हे मिळालं आपल्याला जनरल सोल्युशन. पण आपल्याला काय विचारले? आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी की इक्वेशन ऑफ कर्व फाइंड करायचे पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिन दिलाय बघा, ओरिजिन इज गिवन. तर काय करूया आपण? तर थोडीशी स्पेस आहे बघा, तर इथं लिहितो मी. किंवा असं करूया, हे समजलं ना रे सर्वांना? तर ठीक आहे, इथं आपली स्पेस आहे तर इथं लिहूया लास्ट स्टेप. तर बघा काय येईल तर dx plus a डॉट कर्ली ब्रॅकेट dx plus a. तर अरे स्टेप नंबर काय 3 काय म्हणूया स्टेप नंबर 3 बरोबर ना x equal to 0 y equal to 0 because curve passing through origin. Therefore put x equal to 0 and y equal to 0 in GS. We get म्हणजे PS काढायचे आपल्याला होमोजेनियस आणि आपण सबस्टिट्यूशन मेथड मध्ये बघितलं होतं व्हेरिएबल सेपरेबल. बरोबर ना? म्हणजे y 0 पुट केला -2 into x 0 plus 1 plus c e raised to x पुट करतोय 0 म्हणजे काय बरोबर 0 equal to -2 0 plus 1 is 1 plus c e raised to 0 is अरे रिजन e raised to 0 is 1 म्हणजे -2 into 1 is -2 0 as it is c into 1 is c -2 become +2 म्हणजे c काय मिळाला 2. म्हणजे व्हॉट इज स्टेप नंबर 4?